चला, खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी एकदम चटपटीत अशी ताकाची कढी आपण बनवूया. तर एकदम मस्त आणि थोडीशी वेगळी पद्धत आहे. तर सुरुवातीला तर 2 ते 3 लवंगा आणि थोडासा दालचिनीचा तुकडा आणि एक मिरं खलबत्त्यामध्ये छान असं जाडसर म्हणजे ओबडधोबड बारीक करून घ्यायचं. त्याच्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घ्यायची. आणि आता तुम्ही जर जेव्हा कढी बनवताय ना, तर हे पदार्थ मिक्सरला नका वाटू. खलबत्त्यामध्ये जर वाटून घेतले ना, तर खरंच खूप छान कढी होते आणि त्याची चव सुद्धा खूप छान लागते. आता जे हिरवी मिरचीचं प्रमाण आहे ना, तर ते तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. मिरची बघून घ्या, कारण याच्या व्यतिरिक्त यामध्ये आपल्याकडे कोणतेही मसाले जात नाहीयेत. मस्त असं छान हे सुद्धा कुटून घेतलं. जर बारीक होत नसेल व्यवस्थित थोडंसं मीठ टाका, म्हणजे पटकन ते बारीक होतंय. आता सगळी तयारी झाली. मस्त गॅसवरती कढई ठेवायची. आता माझ्याकडे ना ताक नव्हतं म्हणून मी इथं दही वापरते. तुमच्याकडे जर ताक असेल ना, तर नक्कीच ताक वापरा. तर इथे मी 1 वाटी दही घेतले. त्याच्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ आणि जो आपला दालचिनी आणि लवंग कुटून घेतलं होतं, तर ते याच्यामध्ये घालून घ्यायचंय आणि व्यवस्थित असं फेटून मिक्स करायचे, जेणेकरून बेसन पिठाच्या गुठळ्या याच्यामध्ये राहणार नाहीत. आणि जितकी कढी तुम्हाला घट्टसर पाहिजे तेवढं पाणी याच्यामध्ये टाकून घ्या आणि जी कढी आहे किंवा ताकाची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्या. जर तुमचं ताक असेल तर त्याच्यामध्ये पाणी वगैरे ओतायची गरज लागत नाही. फक्त 1 चमचा बेसन घालून छान असं फेटून घेतलं की मिश्रण तुमचं तयार होतं. आणि जेव्हा तुम्ही लवंग आणि दालचिनी याच्यामध्ये घालता ना, तर कढीला एक वेगळा असा छान फ्लेवर येतो. जेव्हा आपण तर कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल ओतून घ्यायचंय आणि जिरी, मोहरी आणि कढीपत्त्याची मस्त अशी खमंग तडतडून फोडणी बसू द्यायची. कारण कढीमध्ये बाकीचे काही बेसिक मसाले जातात, एक्स्ट्राचे काही मसाले जात नाहीत. कढी बनवताना महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे कढीला देणारी फोडणी. फोडणी जर खमंग बसली तर कढी सुद्धा तितकीच टेस्टी होते. आता जिरी, मोहरीची मस्त अशी तडतडून फोडणी दिली. त्याच्यानंतर एकदम जे आपण लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलं होतं ते घालून घेतलं. नंतर कढीपत्ता छान असा परतून घेतला. आता लसूण थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आणि मग याच्यामध्ये घालायची थोडीशी हळद आणि चिमूटभर हिंग घालायचं. हिंग ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी सुद्धा चालेल. हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घेतले की याच्यामध्ये जे ताकाचं मिश्रण होतं तर ते ओतून घ्यायचंय. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचे. जर तुम्हाला थोडीशी गोडसर कढी आवडत असेल तर थोडीशी चिमूटभर साखर टाकली तरी सुद्धा चालेल. आता जर तुमची कढी फुटत असेल तर कढीला कंटिन्यू ढवळत राहायचं, म्हणजे कढी उकळेपर्यंत. गॅस मोठा ठेवा आणि कढी उकळेपर्यंत जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसं कंटिन्यू ढवळत राहा, म्हणजे कढी उकळल्यानंतर सुद्धा तुमची कढी फुटणार नाही. आता याच्यामध्ये 1 चमचाभर कच्च्या शेंगदाण्याचं ओबडधोबड कूट घालून घ्या आणि हे बघा, अजिबात कढी फुटलेली नाहीये. एकदम मस्त अशी दाटसर, चटपटीत आणि वेगळ्या चवीची कढी तयार होते. मस्त अशी भातासोबत खा किंवा भाकरीसोबत चुरून खा, अप्रतिम चव लागते.